जय जय रघुवीर राम 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 राम. सर्व साधकांना राम राम. आज मार्गशीर्षातला गुरुवार आणि ब्रह्मचैतन्याची ह्या 10 दिवसाची प्रकट स्थिती. या अनुसार आपल्या शिष्याला, आपल्या पुत्राला, आपल्या भक्ताला भगवंतांनी वारंवार या मायेतून वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रयत्नात भगवंत आपल्याला काय शिकवण देतात आज त्या विषयावर थोडंसं. ही गुरुचरणी सेवा गुरुकृपेनं, गुरुआज्ञेनं, गुरुप्रेमात. नारायण. तर नैमित्तिकदृष्ट्या आणि नित्यदृष्ट्या हे तत्व कधी प्रकट असतं तर कधी लुप्त असतं. त्यापैकी आज प्रकट तत्व असं आहे की हे जग दिसायला खरं असेल, भोगायला खरं असेल, तरी स्वप्निक आहे, माईक आहे, क्षणभंगूर आहे, नाशवान आहे. हे सर्व सांगून झालेलं आहे गीतेमध्ये आणि अनेक महापुरुषांच्या अनुभवामध्ये. आणि आपलाही तोच अनुभव आहे. पण आज आपली स्थिती, आज मी तिला आहे नाही नाहीमध्ये ही कच्ची स्थिती पक्व करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला पहिलाच उपदेश असा केलेला आहे की मला जाणण्यासाठी वेशधारी झाले पण उद्देशधारी झाले नाहीत, म्हणून मला हा उपदेश करावा लागतोय. म्हणून वेशातला उद्देश जर स्थिर असेल तर उद्देश कार्य करतो. अन्यथा जन्मजन्ममुनी जतन कराय अनेक वर्ष साधन तपस्या करतात आणि अंती शेवटी मोकळ्या हातानं जातात. गुरुना, सज्जन मातापित्याला, संतांना, भगवंताला आपल्याबद्दलची जी ओढ आहे ती हीच आहे की कुठून आलास आणि कुठं जायचं हे विस्मरण ठेवू नको, किंवा कशासाठी आला आणि कोणी पाठवलं हे जर स्मरण राहिलं तर परमार्थ आपला सिद्धीला जातो. म्हणून काल जसं सांगितलं होतं एकाला मंदिरामध्ये, संसार म्हणजे काय तर सांभाळून घेणे आणि सांभाळून राहणे. मग भगवंताची आणि संतांची विशेष कृपा होते. त्यासाठी आजच्या 7व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला असं सांगतात की अग्नीपासून धूर तयार होतो, पण त्या धुरामध्ये अग्नी आहे का? नाही. अच्छा, त्याप्रमाणे जरी हे विकार मायेतून उत्पन्न झाले तरी मी त्या विकारामध्ये नाही, अशी सिद्धांची आणि माझी मती आहे, म्हणजे भगवंताची आणि संतांची. मग हे विकार उत्पन्न कुठून होते तर सत्व, रज आणि तम या 3 गुणातून उत्पन्न होते. याला मी त्रिगुण माया म्हणतो, भगवंत म्हणतात. यामुळे मोहात पडतो आणि जग सत्य वाटू लागतं. आता या गुणातून वेगळा आणि विकाररहित अशा मला कोण जाणणार एका संताशिवाय, तू सांग. म्हणजे पाण्यात उत्पन्न झालेलं जे गोंडाळ असतं, शेवाळ असतं, ते पाण्याला झाकून टाकतं. माझ्यापासून माया तशीच उत्पन्न झालेली आहे आणि जीवाला त्याने झाकून टाकलेलं आहे. जीवाला ते सत्य वाटतंय. जे अर्जुनाला गीतेमध्ये आणि उद्धवाला भागवतामध्ये जे सांगितलं, आपल्याला सुद्धा सद्गुरू त्याचा सार काढून आपल्या घशामध्ये, आपल्या हृदयामध्ये वारंवार ते आपल्याकडून ते पक्व करून घेण्यासाठी, काही सुखाचे प्रसंग, काही दुःखाचे प्रसंग, त्यात आपण किती वाहतोय, किती स्थिर होतोय, ही एक परीक्षा असते. म्हणून हा एक योग आहे महापुरुषांचा आश्रय हा एक अर्जुना योग आहे. आणि तो ज्याच्या भाग्याला प्राप्त झाला त्याने माघारी फिरून पाहायचं नसतं. हे बघ, ढगाच्या योगानं आकाश खोटेच झाकल्यासारखं वाटतं, ढगाच्या योगानं. पण ते झाकलं आहे का? थोडंसं वारं आलं की ढग निघून जातात, आकाश आहे त्या ठिकाणी. सुखदुःखाचे प्रसंग असेच असतात, आपल्या अंतःकरणाला झाकून टाकतात. आणि ज्या अंतःकरणामध्ये मी चिरंजीव आहे, स्थिर आहे, चैतन्यमय आहे,
तिकडे कुणाचं लक्ष नसतं. अरे हे बघ, तसं म्हणायला गेलं तर हे स्वप्न खोटंच आहे. पण तरी आपण ज्यावेळेस निद्रेच्या अधीन जातो तेव्हा ते आपल्याला अनुभवानं सत्यच वाटतं ना, झोपेत. बस हे असंच आहे, जोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही तोपर्यंत हे जग सत्यच वाटतंय. पण एकदा गुरुकृपेनं, भगवत कृपेनं, ज्ञानभक्तीच्या योगानं आपण त्या गंतव्यस्थानावर, आपण त्या मुक्कावर पोचलो की जगाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलते. म्हणून ज्या झोपेत आपण स्वप्न बघतो त्या झोपेत आपल्याला आपली आठवण असते का? नाही. बस हे जग तसंच आहे. जग तुमची आठवण ठेवत नाही, तुम्ही जगाची आठवण ठेवता. आणि कीर्तीसाठी, वैभवासाठी, कांचनेसाठी, कामनेसाठी जगाला आपण वाहून घेतो, जगाला आपण गुरु करतो. असो दे, राहू दे. हे पहा, स्वानुभवाचे दृष्टांत आपल्यामध्ये ज्यावेळेस मूर्तेत, स्वानुभवाचे आपलेच दृष्टांत आपल्याला ज्यावेळेस पक्व करतात त्यावेळेस एक उत्तम अवस्था येते. पण वेदामध्ये एक असं उदाहरण येतं की डोळ्यामध्ये पाणी आणि पाण्यात डोळे, असं एक तर दुःखानं होतं किंवा प्रेमानं होतं, नाही का? डोळा पाण्यातच असतो, पण भाव किंवा भावनिक झालो तर पुढचं आपल्याला काहीच दिसत नाही. आणि अंतःकरणाचा ओलावा सुद्धा जाणवतो. एक पाण्याचा पडदा डोळ्यावर येतो, परिणाम काय होतो? आपली दृष्टी नाहीशी करतो. बस अगदी तशीच ही त्रिगुणात्मक माया आहे. आणि माया म्हणजे काय? माझीच पडलेली छाया आहे. इथे दुःखद असं काहीच नाही. पण अपेक्षेनं मला तुम्हाला सांगावं लागलं की संसार मात्र दुःखालय. अपेक्षा नसेल तर मी चराचराला व्यापून आहे, आणि अपेक्षा असेल तर मग घरातला किडा मुंग असो, किडा, कोळी, पाल, अगदी कुत्रा मांजर सुद्धा दुःखी आहे. का? तर ते स्वतःचं अस्तित्व राखून ठेवायला पाहतात. मग बुडबुड्याचं आयुष्य किती, सागरावरच्या लाटेचं आयुष्य किती, जोपर्यंत वारा आहे तोपर्यंत. बस स्वतःचा अस्तित्वाचा विसर पडला की तीच लाट समुद्र होते, तोच बुडबुडा लाट होतो. हे बघ, प्राणी मला जाणत नाहीत, पण तरी सुद्धा मला वाटतं ते माझेच आहेत. म्हणून सगळ्याला समान रूपाने मी सर्व दिलेलं आहे. चूक झाली आहे ती केवळ वापरामध्ये, संघामध्ये आणि भोगामध्ये. सर्वांची पंचमहाभूत समान आहेत, सर्वांचं चैतन्य समान आहे, आणि उर्वरित जे आहे ते त्याचं प्रारब्ध आहे. जसं कर्म तसं फळ, आणि जसं फळ तशी गती. सांगायचा माझा आशय असा एवढाच आहे अर्जुना, हे माझे असून माझे होत नाहीत, मदरूप होत नाहीत, माझं स्वरूप होत नाहीत. तुला उदाहरण सांगतो. मोती पाण्याचाच तयार होतो, पाण्याचाच मोती तयार होतो. पण एकदा त्याला मोत्याचं रूपांतर झालं, थेंबाचं रूपांतर मोत्यात झालं की ते कधी पाण्यात विरघळत नाही. अच्छा, मग त्या मोत्याची किंमत आहे का शिंपल्याची किंमत आहे? तर किंमत मोत्याची आहे. बस तशीच किंमत ह्या आत्म्याची आहे, चैतन्याची आहे. देहाची किंमत नाही, ते एक शिंपलं आहे. मोती बाहेर पडला
की शिंपलं फक्त मुलांच्या खेळण्याकरताच आहे. म्हणून मातीशी एखादं मडकं मातीशी पाण्याशी एकरूप होतं तेव्हा त्याला आकार आलेत. पण तो आकार नुसता घेऊन चालत नसतो मडक्याचा, ते भाजावं लागतं आणि त्याची सुरक्षितता जतन करावी लागते. बस तसंच या मोहमय मातीतून बाहेर पडल्यानंतर हे मडकं प्रसंगानं भाजून निघाल्यानंतर, स्वानुभवानं भाजून निघाल्यानंतर ते मातीशी एकरूप व्हावं लागतं, अग्नीशी एकरूप व्हावं लागतं. अन्यथा शेवटी त्याची जशी मातीच होते, पण त्याला खापराच्या रूपात माती म्हणतात. मग ती धड मडकं राहत नाही, धड माती राहत नाही, केवळ खापर राहतं. तसं तमोगुणी आहे, रजोगुणी आहे, तो त्याच योनीला प्राप्त होतो. सत्वगुणी आहे, तो त्याच योनीला प्राप्त होतो. असं सांगायचा माझा आशय अर्जुना एवढाच आहे की प्राणी मात्र जे आहेत हे प्राणी नव्हेत, हे माझेच अवयव आहेत. जसं डोळा माझा आहे, कान माझा आहे, हात माझा आहे, हे माझ्या शरीराचे अवयव आहेत, तसे हे प्राणी मात्र माझेच आहेत, अवयव रूपाने आहेत. मग तो ब्राह्मण असो, वैश्य असो, क्षुद्र असो, कोणीही असो. पण झालं काय, हे मायेच्या योगानं हे जीव दशेला आले आणि जसं मृगजळाच्या पाण्याला सत्य मानलं, आणि हरणासारखं आवेशामध्ये प्राण गमावून गेले. मला हेच दुःख होतं अर्जुना. थोडासा संग, थोडासा एकांत, थोडीशी उदासीनता आणि थोडंसं गांभीर्य तुम्हाला पटकन अवस्थेमध्ये घेऊन जातं. म्हणून या मनुष्य योनीमध्ये मूल्य जर कशाचं असेल तर केवळ विवेकाचं आहे. आणि हा विवेक ज्यांच्या कृपेनं जागृत होतो आणि ज्यांच्या कृपेनं स्थिर होतो, आपण त्याच ओळखीपासून अनोळखी असतो. असो, हे बघू. जोपर्यंत मी आणि माझे पण ह्या भ्रांतीमुळं जे विषयांध झालेले आहेत, जे भोगांध झालेले आहेत, जे मोहांध झालेले आहेत, म्हणजे आंधळे झालेले आहेत विषयानं, भोगानं, संग्रहानं, त्यांना कोण पार करणार? सांग मला अर्जुना, त्यांना पार कोण करणार? म्हणून जो उपदेश गुरूंच्या अंतःकरणामध्ये स्थिर होऊन प्रकाशमान झाला, त्या प्रकाशाच्या संघात जे जे आले ते पूर्ण झाले. दैवी हेशा गुणमयी मम माया दुर्तया. म्हणून मी वारंवार सांगतो, संतांच्या आणि भगवंताच्या कृपेशिवाय ही माया पार करणं कठीण आहे. मगरीच्या पाठीवर बसून कोणाचा प्रवास सुकर होत नसतो. मगरीच्या पाठीवर बसताना मगर हालचाल करत नाही, पण ज्या गतीनं ती पाण्यामध्ये नेऊन मारून टाकते, ही माया तशीच आहे. म्हणून मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. जो शरण गेला नमे भक्त्या प्रणश्यती, कधीही त्याचा नाश झालेला नाही, होणार नाही, होत नाही. मला हे सांगायचं आहे. का? ही माझी माया त्रिगुणमय आहे, त्रिगुणात्मक दैवी माया आहे. तसं तरुण जायला ही जरी अवघड असली तरी जो मला शरण आलेला आहे, संतांना शरण गेलेला आहे, केवळ या मृत्यू लोकात तेच तरुण गेले. हे बघ, ही माया नदी आहे.
की ते स्वतःच्या बाहुबलानं कुणीही पार झालेलं नाही. कारण हे ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या काड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न होतो. ही माऊलींची भाषा आहे. साध्या भाषेत तुला सांगायचं झालं की एकदा जोरदार मेघांचा वर्षाव झाला की गावं धुवून निघतात. त्या महापुरानं गावचे गाव धुवून निघतात, काही वाहून नेतात. तसं एकदा जो कोणी त्या पुरुषांना शरण गेला की त्याला ते स्वच्छ करून काढतात. अरे, गाईला बाळ जरी झालं, गाईला वासरू जरी झालं, तर ती पाजण्याच्या अगोदर त्याला स्वच्छ करून घेते. बस ही सत्वगुण आणि त्या गुणातला सदाचार संस्काराच्या रूपाने तुम्हाला शुद्ध करून घेते. असो, हे पंचमहाभूतात्मक शरीर मगा सांगितल्याप्रमाणे बुडबुड्याप्रमाणे जरी असलं तरी सुखदुःखाचे झटके खात 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 शेवटी अविवेकाचा गोंधळ करून या सागराच्या लाठेमध्ये असंच आयुष्य गमावून जातात. म्हणून मला जे अर्जुनाला सांगितलं तेच गुरु शिष्याला सांगतात की ही माया एक नदी आहे आणि तिला तमोगुणाची आणि रजोगुणाची फार मोठी धार आहे. मोठा महापूर आला तर नदीचं पात्र मोठं होतं आणि किनाऱ्यावरची झाडं सगळी वाहून जातात. पण लवाळ्यासारखं गवत जे असतं ते पूर ओसरल्यानंतर पुन्हा ताठ होतं. बस. पण सत्वगुणांचा स्थिरपणा जर तुमच्यामध्ये गंभीर असेल तर ही मायामय वरती धुवून गेल्यानंतर तुमची तुम्हाला प्रचिती येते. असो, पण आहार बिघडला, संग बिघडला, मोह आला, मोहांध झालो, अज्ञान आलं आणि अज्ञान आलं की माया नदीमध्ये बुडून मेलो. आणि हे एक आश्चर्य आहे अर्जुना, आणि ते हे की ह्याच्यातून तरुण जाण्यासाठी जो जो काही उपाय करावा तो उपाय अपायच ठरतो. का तर अपेक्षा भंग झाली की तो माघारी फिरतो आणि अपेक्षा पूर्ण झाली तरी माघारी फिरतो. दुःख हे आहे. हे बघ, एक आपल्याच बुद्धिरूपी अहंकारानं माझा मी तरेन अशा आविर्भावानं जर कोणी नदीत उतरला तर तुला माहित आहे त्याचा शेवटी पत्ताच लागत नाही. म्हणून पिकलेलं पान जसं वृक्षाला सोडून जातं, पिकलेलं फळ जसं वृक्षाला सोडून जातं, तसं मी तुला सांगतो ही माया नदी किती कशी वाहू देत, पण इथं त्या नदीच्या कडेला मोठमोठे ज्ञानी पुरुष आहेत. ह्या माया नदीच्या कडेला मोठमोठे ज्ञानी पुरुष आहेत. त्यांचा ज्याने आश्रय घेतला त्याला माया कशी गिळेल मला सांग. हे बघ, ज्यांनी कामाचा आश्रय केला, कामनेचा आश्रय केला, कामनेतून भोगाचा आश्रय गेला, त्यांची गती पहा. शेवटी ती व्यर्थच गेली. असे किती आले आणि किती गेले. माझे म्हणून जे फक्त बोटावर मोजण्यासारखे राहिले. अरे एवढंच काय, कुणी तर माझ्यापासून म्हणजे भक्तीपासून म्हणजे प्रेमापासून म्हणजे शांतीपासून किती एकाने यज्ञक्रियारूपी अशा
मोठमोठ्या पेट्या आपल्या पोटाला बांधल्या ही माया नदी तरून जाण्यासाठी, पण ती फक्त पोटाशीच बांधून राहिली आणि हा प्राण गमावून बसला. म्हणजे आपल्या अहंकाराच्या बळावर जर कोणी म्हणेल मी तरुण जाईन, तर हे अशक्य झालं. आणि शेवटी काही काही आपले मोठमोठे यज्ञ करून स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून पडले, स्वर्गलोकीला जाऊन अडकून पडले. एवढंच काय, किती एकानी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागले, मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्याला लागले, पण त्याने आपल्या कर्मरूपी बाहूवरच विश्वास ठेवला की मी माझ्याच बळांतरून गेलो. असं सांगायचं तुला, हे सगळेच्या सगळे कुठले तरी विधी आणि निषेधाच्या वळणातच अडकून पडले. काय करावे आणि काय करू नये, काय करावे आणि काय करू नये, हे केलं तर ते होतंय, ते नाही केलं तर होतंय. तुला सांगायचा माझा आशय एवढाच आहे की या माया नदीमध्ये जर वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूचा जर ठाव लागत नाही, म्हणजे दंड, वेळू म्हणजे दंड, विवेकरूपी दंड ज्याच्या हातामध्ये नाही आणि वैराग्याच्या नावेत जो बसत नाही, तो कसा तरेल मला सांग, आणि कुठल्या उपायाने तरेल? क्वचितच तरुणोपाय त्याला सापडला तर सापडला, आणि तो सुद्धा अहंकाराने बुडून जातो. असं सांगायचं एवढंच आहे. अंगच्या सामर्थ्यानं ही नदी तरून जाणं हे म्हणणे म्हणजे कशासारखं आहे म्हणून तुला सांगू, इथे उदाहरणच नाही. म्हणजे उदाहरण नाही म्हणजे हे अशक्य आहे. मला हेच सांगायचं तुला. अरे जर पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल तर हे कसं शक्य आहे? तू म्हणालास ना मगास, तुम्ही हे सोडा, तुम्ही ते खाताय पण हेही खाताय. मला अर्जुना तुला हेच सांगायचंय, सर्व भक्तांना, सर्व गुरुपुत्रांना मला हेच सांगायचंय, सर्व सज्जनांना मला हेच सांगायचंय. काय सांगायचंय? तर साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी पुरुष त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल, हे शक्य आहे का? आहे शक्य? साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल का? नाही ना. तो प्रत्येकात साधू तो पाहतो, कशी कळेल? म्हणून साधू भोळा आहे. पुढे सरळ ते इथं बस. साधू भोळा आहे, तो प्रत्येकात मला पाहतो, आणि त्यामुळं अमृताच्या निमित्तानं कोणी विष द्यायला जरी आला तर तो भगवंताच्या हातानं हे मला प्राप्त होते असं समजून तो विष प्राशन करतो. मला तुला हेच सांगायचं आहे अर्जुना. अरे एखाद्याला ऐश्वर्य प्राप्त झाले, एखाद्या लोभ्याला, तर त्याचा तो त्याग करेल का? कधीच शक्य नाही. बरं ते सोड. चोरांना जर चौकशी करणारे सभासद ते भीतील का? चोराला चौकशी करणारे सभासद कधी भीतील का? कधीच नाही. एवढंच काय, ज्या वेळेला ह्या माशाला जर गळ गिळता आला तरच मग समजायचं की आपल्या बाहूनं तुम्ही हे, आपल्या बळावर हे माया लोक पार कराल, नाही तरच कळेल. अरे अंगचाच भीतर आहे कोणी, आणि अमावस्येच्या रात्री पिशाच्याच्या स्थानावरून जाताना जर एखाद्या पिशाच्यानं हल्ला केला, जर एखादं पिशाचे लागलं तर भित्रा मनुष्य त्या पिशाच्यावर हल्ला करेल का? नाही. त्याला तंत्रमिंत्र विद्येचाच पुरुष पाहिजे, नाही का? एकदा नाही का तुम्हाला सांगितलं, स्मशानाच्या शेजारी चिचेखाली 30
7 आश्रयच्या महिला त्या रात्रीच्या नाचत होत्या हातात दिवं घेऊन, आणि दगड उचलला आणि शिव्या घातल्या. ते मी शिव्या कोणाला घालतोय बघायला प्रयाग महाराज बाहेर आले. काय पुढं त्यांना तापच चढला. असं सांगायचंय काय, हरणीच्या पाडसाला जर जाळे कुरतडून बाहेर पडता येईल आणि मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता येईल तरच बाबा ह्या माया नदीच्या पलीकडे तिचा काठ ओलांडून जीव पार जाईल, अन्यथा नाही. असं एवढ्या आर्त भावनेनं, आपुलकीनं, प्रेमानं मला अर्जुना सांगण्याचं कारण हेच आहे, माझे मला प्राप्त होत नाहीत, माझं हेच दुःख आहे. माझे मायेला प्राप्त होतात. मग कधी तुला वाटेल की ही मग माया निर्माणच का केलीस? अरे तुम्हाला खेळता यावं म्हणून खेळणी दिलीत, तुम्हाला आनंदात राहता यावं म्हणून ही माया दिलेली आहे. पण विषयासक्त पुरुषाला स्त्री कधी जिंकता येईल का? कधीच नाही. मला हेच सांगायचंय. मग त्याप्रमाणे जीवाना ही माया नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही, हे त्रिवार सत्य आहे अर्जुना. मग काय करावं? या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, सर्व भावाने म्हणजे सुखसुद्धा माझ्या हितासाठी, दुःखसुद्धा माझ्या हितासाठी, मान अपमान लाभ हानी एवढंच काय, जन्ममृत्यूसुद्धा माझ्या हितासाठी. कारण मी तुझा आहे, तुझा होतो, तुझा राहणार, तुझ्यापासून आलो, तुझ्याचपाशी येणार. या विश्वासानं ज्यानं पहिलं पाऊल उचललं त्याची दुसरी नजर फक्त क्षणभंगुरतेकडेच असते. म्हणजे जे जे दिसतं ते नाशिवंतच त्याला दिसतं. आणि मग तेच एक या माया नदीला तरुण गेले. त्यांना माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिथेच पाणी संपले. म्हणजे एकदा त्यानं माझा आश्रय घेतला की कार्य संपलं. का तर त्याला माहीत आहे पुढे जसं नावेत बसल्यानंतर पाणी कितीही असो, पाण्याशी काही संबंध राहत नाही. तसं एकदा सद्गुरूंच्या संघात गेला, सद्गुरूंच्या सानिध्यात गेला, सद्गुरूंच्या आश्रयाला गेला, सद्गुरूंना शरण गेला की तारणारा तोच एक नावाडी आहे. ठीक आहे ना? जया सद्गुरू तारू पुढे ते अनुभवाची कासे गाडे. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. असो अर्जुना, एवढंच सांगायचं तुला की ज्या साधकांनी आत्म अनुभवरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, माया त्याचं काय बिघडवेल? अरे ते अहंकाराचं ओझं टाकून देतात आणि विकल्परूपी वाऱ्याच्या झुळकात चुकून संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून बाजूला होते. असं आणि मग मी त्याला असा साह्य होतो की वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत मीच एक परमात्मा आहे. अशा समजुतीच्या बळाने हळूहळू तोल सांभाळीत कसल्याही अडचणीत न पडता या निवृत्तीरूपी काठावर हळूच मी त्यांना बाहेर काढतो. निवृत्तीच्या म्हणजे आता बस, पुरे, नको, आता पुरे, आता बस, आता नको, नकोचा पाडा पाठ करून घेतो. एवढंच काय अर्जुना, मी साक्षात जरी त्याच्या पुढे प्रकट झालो तरी तो म्हणतो हे मायारूपी दृश्य आहे, आता नको. ज्या स्वरूप स्थितीत, परमात्म स्थितीत मी स्थिर आहे त्या स्थितीचीच ही अपेक्षा करतो.
या सर्वातून तो निवृत्त होतो. तुला एवढंच सांगायचं आहे, अशा मी सांगितलेल्या उपायानं जे काही मला भजले तेवढेच एक माया तरुण गेले. आणि ही तरुण जाण्यासाठी सोपा सरळ उपाय तुला सांगितला, सद्गुरू शरण, संत शरण. पण असे भक्त थोडे आहेत, हेही लक्षात ठेवा अर्जुना. का? येणे उपाय मज भजले, तेही माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. असे पुष्कळ नाहीत, खूप थोडे आहेत. जसं गुरुदेव म्हटले की नाही, रामसुखदाजी महाराज म्हटले की अनेक पोथ्यातनी, ग्रंथातनी, पुराणातनी ज्यांची नावं येते ते काय सगळे ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, पण ब्रह्मस्वरूप झालेले नाहीत. ठीक आहे ना, ब्रह्मनिष्ठ आहेत की, पण ब्रह्मस्वरूप झालेले नाहीत. आणि त्यांच्या संघात असे भरपूर एकनिष्ठ आहेत, पण ब्रह्मस्वरूपापर्यंत बी नाहीत. हां, म्हणजे कुठून तरी माघारी फिरतात. अलग लक्ष. आता पुरे बस. असे किती एक पाहिले, गळ्यातल्या माळा तोडून टाकल्या, काय आसनं पाण्यात टाकून दिली, पुन्हा खाऊ पिऊ लागले. का? तर कलीचं एवढं वर्चस्व आहे, एवढं वर्चस्व आहे की ती तुम्हाला हलू देणार नाही. ठीक आहे ना, एवढं वर्चस्व आहे की ती मायावी कली तुमच्याच हातानं, तुमच्या सुरीनं गळा कापतील, इतकी ताकद आहे त्या. पण ही कुणासाठी? जो मला शरण आला नाही त्याच्यासाठी. म्हणून नमाम दुष्कृती नो मुडा प्रपद्यन्ते नराधमा. मी एवढंच सांगेन की तरण्यासाठी एकच उपाय आहे, आणि तो संत शरण. कारण माझी शरण घ्यायची तर मी तुला प्रकट असून दिसत नाही, आणि जो संत प्रकट आहे त्याला तू गुणदोषानं पाहतोयस. असो, म्हणून तुला एवढंच सांगतो अर्जुना, कुणी दुष्कर्मी असेल, मूर्ख असेल, अधम असेल, असे लोक मायेनं त्यांचे ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा शेवटी अवलंबन करून त्याच नदीत वाहून जाते. कोण? दुष्कर्मी, मूर्ख, अधम. असे लोक मायेनं त्यांचे ते ज्ञान नष्ट झाल्यामुळं आसुरी मार्गाचाच अवलंबन करतात, राक्षसी मार्गाचाच. असो, पण हुकमी तरण्यासाठी एक मला शरण सुद्धा येत नाहीत. पण तरी बी असे चार प्रकारचे पुण्यवान बी लोक आहेत की जे माझ्या भक्तीला लागतात. शेवट करूया. असे 4 प्रकारचे भक्त जे आहेत की मी परवा सांगितलं नाही का, मन, माया, ममता, 5 काय सांगितलं, मोह आणि मी. हे 5 तुम्हाला जिंकता येणं कठीण आहे हे भगवंताला आणि संतांना माहीत आहे. पण त्यानं जिथे संतांचा आश्रय घेतला तिथे त्याची रांगोळी होते त्या 5ची. आणि पुन्हा बाहेर पडला माहीत की तुम्हाला शंका वाटते, की अजून हे आपल्यातून पुसलेत की नाही. पण जो देह लहानपणीचा असतो तोच म्हातारपणी असतो. म्हणजे देह पुसला जात नाही, त्याच्यावरची आवरणं बदलतात. ठीक आहे ना. अगदी तुला त्याचप्रमाणे सांगतोय अर्जुना, त्याचप्रमाणे की जरी मी तुला पुसून स्वच्छ केला तरी वारंवार पुन्हा तुझ्या स्वीकृतीमुळं तुला ते अपुरेपण वाटतं. स्वीकृतीमुळं ते अपुरेपण वाटतं. पण खऱ्या अर्थानं माझ्या आणि संतांच्या नजरेत तू पूर्ण कसा, कुठे, कधी आहेस हे प्रसंगवादानंच आम्ही तुला जाणीव करून देतो की आता पूर्ण आहेस. नाही का, आपल्या गुरुदेवानं काय म्हटलेलं लक्ष बापू, हे बघ गीतेची शपथ घेऊन सांगतो, जे ज्यात मी रमलोय त्यातच तू आहेस, जे मी आहे तेच त्यात तू आहेस. त्याने झटक्यात स्वीकारलं आणि ते पक्व केलं 7 वर्ष बाहेर राहून. असो, सांगायचं तुला एवढाच आहे की ही 4 प्रकारचे भक्त जे आहेत
ते 4 प्रकारचे कुठले? एक दुःखानं ग्रस्त झालेला, तो एक मला शरण येतो. किंवा माझी जाणण्याची इच्छा करणारा, मी कसा आहे, तो एक मला शरण येतो. दुसरा द्रव्याची इच्छा करणारा, तो एक मला शरण येतो. आणि जो ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला आहे. हे 4च माझे आहेत. मग हे 4 धर्माचे खांब आहेत. ठीक आहे ना. जरी तुला काय पाहिजे तर तू मलाच माग, अन्य देवी देवताकडे जाऊ नकोस. जर योग्य असेल तुझ्या हिताचं तर मी देईन, आणि तुझं अहित होत असेल तर तुझं मी वैराग्य जाग करेन. ठीक आहे ना. पण अहंकाररूपी भूताचा जर संचार तुझ्यात झाला तर त्याची निवृत्ती तुलाच करावी लागेल. अहंकाररूपी भूताचा. कारण ज्यांना आत्मज्ञानाची, आत्मसुखाची, आत्मस्वरूपाची, आत्मशांतीची विस्मृती झालेली असते त्यांनाच हे भूत लागलेलं असतं. हेही लक्षात ठेव अर्जुन. आणि मग आपण घेतलेला नियम, आपण घेतलेले गुरु, आपण घेतलेला संत संघ ही एक वस्त्र आहे, त्याची कोणालाच आठवण राहत नाही. म्हणजे भूत लागलं का नाही तर त्याला काय समजतं का? आपल्या अंगावरच्या वस्त्राचं तरी काही समजत नाही. एवढंच काय, पुढे आपली अधोगती होईल याची भीती बी नसते आणि लाज बी नसते अर्जुन. आणि ही भीती ज्याच्या पोटात आहे, मग तुलसीरामाने सांगितलं भयभीन होय ना प्रीत, त्यातलंच आहे ना वचन. मग ज्याला भीती आहे तो आपोआप प्रेम करतो. अरे साधी गोष्ट, वेद ज्या गोष्टीला करू नये म्हणतो त्या गोष्टी ते करतात, आणि वेद ज्या गोष्टीला कर म्हणतात त्या गोष्टी ते टाळतात. म्हणजे धर्माच्या ठिकाणी अधर्म करतात आणि अधर्माच्या ठिकाणी धर्म करतात. आणि वरून आपल्याला अहंकाराचं पिशाच्य लागलेलं आहे, इकडेही त्यांचं लक्ष नसतं, भूत लागलेलं आहे. आणि हे पहा अर्जुना, ज्या करता या शररूपी आपण गावाला आलोय ते का आलोय? एखाद्या गावाला गेलो तर आपल्याला लक्षात असतं आपलं काम काय आहे. ते करून झालं की मग आपण निवांत होतो किंवा माघारी फिरतो. तसे काही महापुरुष जे आहेत ते लगेच माघारी फिरले, आणि काही जे आहेत ते दुसऱ्याचे हित साधून देण्यासाठी देहात थांबलेत. हे विसरू नकोस. आणि साक्षात ते माझं स्वरूप आहे हेही विसरू नको. मग मला सांग, जे साधायचं आहे या देहाच्या गावाला आल्यानंतर, तो जर कार्यभाग आपण सोडून देऊन अन्य कार्यात गुंतलो तर हित कुणाचं आणि अहित कुणाचं? अर्जुना, या इंद्रियरूपी गावांच्या राजरस्त्यावर ममत्वाच्या आणि माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. किती स्वच्छ आहे. म्हणजे साध्या गोष्टी सांगायचं तुला तर राजरोसपणे ममता आणि अहंकाराला इतकं कुरवाळून जतन करतात की जरासा अहंकार दुखवला, जराशी ममता तुमची दुखवली तर हवा त्याचा संग तोडतात, हवा त्याचा संग सोडतात. राम, आशय एवढाच आहे अर्जुना, दुःख शोकांच्या घावानी दुःख आणि शोकाच्या घावानी कितीही ह्यांना जरी मारलं बडवलं तरी त्यांना त्याची आठवण राहत नाही. म्हणजे ममता आणि अहंकाराचे कितीही जरी संकट आली तरी त्यांना त्याची आठवण राहत नाही. मग पडीक कुत्र्यासारखं पुन्हा त्या अंगणात ते पडून राहतात या मायेच्या. मला सांगायचं कारण एवढंच आहे अर्जुना, हे मायेनं ग्रासलेले आहेत. मी यांना काय करू शकतो ते सांग. हे मायेनं ग्रस्त आहेत. पण दुसरे ज्यांनी आपलं आत्महित ज्यांना उमगलं, समजलं
किंवा ज्याने आपलं हित आत्महित व्हावं म्हणजे वाढतं केलं, म्हणजे त्या वाटेला गेले. ते मगाशी सांगितलं असे माझे 4 प्रकारचे आहेत. एक अर्थ म्हणतो, एक अर्थार्थी म्हणतो, दुसरा जिज्ञासू म्हणतो, चौथा ज्ञानी आहे. आता यामध्ये मी तुला एवढंच सांगतो की यामध्ये नित्य माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा तो ज्ञानी श्रेष्ठ आहे. कारण ज्ञानी मनुष्याला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो माझा अत्यंत प्रिय आत्मा आहे. सांगायचा आशय अर्जुना एवढाच आहे, हे सर्व भक्त माझे उत्कृष्ट आहेत, पण त्यापैकी ज्ञानी मात्र केवळ माझा आत्मा आहे. का? तो स्वतःला बी सांभाळतो आणि जग बी सांभाळतो आणि माझ्यावरची संकट स्वतःवर घेतो, असं मी समजतो. कोण म्हणते? भगवंत. असं मी समजतो. कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने माझ्या ठिकाणी तो स्थिर झालेला असतो. म्हणून तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मला जे प्राप्त करून घ्यायचं ते प्राप्त बी करून घेतलेलं असतं आणि त्या मलाच प्राप्त झाल्यामुळं तो स्वतः बी भगवत स्वरूप होऊन पुन्हा माझं दासत्व स्वीकारतो. त्यामुळं मी त्याचा ऋणी आहे. माझंच दासत्व स्वीकारतो. माझ्या पुढे माझा भक्त होतो, माझा दास होतो आणि आत्मस्वरूपामध्ये माझं स्वरूप होऊन राहतो. मग मला सांगतो ज्ञानी माझा का प्रिय असू नये. म्हणून उदारा सर्व येता ज्ञानी त्वात्मैव ये मतम अस्तिथा सही युक्तात्मा मामेवानुत्तमं गती. पण बहुनाम जन्मानाम ते ज्ञानवाम प्रपद. असे अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेवमय आहे असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो, म्हणजे मला येऊन पोचतो. असा महात्मा जरी दुर्लभ असला तरी त्याच्याशिवाय हे जग ओसाड नाही, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून भाग्यवंताला त्याची कास प्राप्त होते, त्याचा वास प्राप्त होतो, त्याचा संग प्राप्त होतो. म्हणून हे पुण्याच्या बळावरच कळू लागतं, अहंकाराच्या बळावर नाही. त्यापैकी तू एक आहेस आणि तुझ्यासारखे असे अनेक अर्थार्थी जिज्ञासू आहेत. शेवटचा आशय, केवळ अहंकारच पुनर्जन्माचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे, शोकाचं कारण आहे. म्हणून या माया नदीतून पार व्हायचं असेल अर्जुना, हा एकमेव उपाय आहे, संत शरण, भगवत शरण आणि अनन्यता. जय जय राम 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 राम.